नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. प्रभात समिती 3च्या अंतर्गत प्रभात अधिकारी सोनवणे मॅडम व कर्मचारी यांची जयश्लोक शाळेच्या परिसरात फुटपाथच्या गाड्यांवर व लाईट पोलवर लावलेल्या बॅनरवर केली तोडू कारवाई व जयश्लोक शाळेच्या समोर एक चिकन विक्री सरदार झाला आक्रमक. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. भाई बनूंगा, मेरा बच्चों का रोजा तो इसीलिए और मैडम होगी नहीं सोच कि मेरे दोनों बच्चे गुजर गए। मैं बहुत ही भरा मैम अभी अरे कोरोना में मरूंगा, अब मैं मरूंगा यही बेटा थोड़ी कटूंगा मैं। साइड लावा बाकी पब्लिक साइड लावा बच्चे पढ़ रहे मेरे मैं यही रहूंगा। किसे लगेगी आपकी नहीं लाऊंगा जी वो मैडम छोटे बच्चे बता दे भरूंगा कि आ जाओ तुमको लगा अरे कटूंगा आपके सामने बोला आपके सामने अरे बाप रे यही रहने का मैं कर जाऊंगा। चलो उधर थोड़ा सा यही करूंगा मैं। ये थोड़ा कम करो, लगाओ खाली उधर वो भी कोपरे में लगाओ। बोलो मर जाऊंगा मैं मैडम के नाम पे खोल रखूंगा। मेरे बच्चे नहीं ये मालूम है। मॅडम, 3 नंबर वरती जयश्लोक शाळा या परिसराची दुकानाच्या बाहेर फुटपाथ कव्हर केलेले, बांबू लावलेले, छेद बांधलेले, त्याच्यावर तुम्ही कारवाई करतात. हा संदेश जनतेला काय देणार? बघा, आपण उल्हासनगर शहरामध्ये राहतो. उल्हासनगर शहराची जी नावाची रेप्युटेशन आहे ते व्यवस्थित निघत नाहीये. तर हे बिभत्स आणि घाणेरडं आणि विद्रुपीकरण दिसलं पाहिजे. तर हे न करण्यासाठी किंवा त्या लोकांना अवेअरनेस करण्यासाठी मी एक तुम्हाला पाईप देण्याची इच्छिते. कारण इथे जे आहेत रस्ते कंजेस्टेड आहेत, त्यात ते बॅनर लावणार, बॅनरचे ते बांबू आहेत. तुम्ही डिसिप्लिनने किंवा काही गोष्टी जर तुम्ही केलात आणि सुशोभीकरणामध्ये लक्ष दिलं तर आपले शहर हे सुंदर आणि छान दिसेल. याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकाने त्याचा विचार केलेला पाहिजे. तुम्ही जनतेला, उल्हासनगरच्या नागरिकांना काय माहिती देणार? नाही, तुम्ही प्रसिद्धीसाठी किंवा काही गोष्टीसाठी तुमच्या बॅनर तुम्ही लावता आहे, लावा,
पण त्याची परमिशन घ्या, रितसर परमिशन घ्या. लावताना ते लावण्याची एक पद्धत असते. तुम्ही काय म्हणतात एमएससीबीच्या पोलला किंवा लाईट पोलला तुम्ही ते लावू शकत नाहीये, कारण त्याचं कसं आहे की धोकादायक होत त्या गोष्टी. तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे. बांबूची बॅनरची साईज वगैरे ही जी आहे ती पण तुम्ही मेंटेन करा, जेणेकरून रूल आणि रेग्युलेशन जर तुम्ही फॉलो केले त्या गोष्टीसाठी तर ते विद्रुपीकरण पण दिसणार नाही. तुमचंही जे तुम्हाला प्रसिद्धी करायचं आहे ते पण तुमचं होईल आणि तुम्ही शासनाला एक तुमचं एक पैसे दिले जातात तसेच की ते दंडात्मक कार्यवाही होऊ नये तुमच्यावर, किंवा तुमचे जे आहे तुमचे मानधन शुल्क भरताय ते रितसर होईल. अशा पालिकेला पण त्याचा जे रेव्हेन्यू आहे तो मिळतो, तुमचं कामही होतं, तुमच्या बॅनरला कोणी हात लावत नाही आणि ते बिभत्स आणि विद्रुपीकरण पण दिसू शकत नाहीये. तर लोकांना मी एकच हे सांगते, आव्हान देते की तुम्ही तुमचं शहर, आपलं शहर आहे ते स्वच्छ, सुंदर आणि छान दिसलं पाहिजे, याच्याकडे तुमचा कल असला पाहिजे. धन्यवाद.